ते तोंड सोडा. कोणत्या संदर्भात बोलायचं काय ती काही इन्क्वायरी चालू आहे. बातमी करायची. 1 महिना लेट झालं द्राक्षबाग, याचा कारणीभूत पाऊस. म्हणून आम्ही घेतलेला माल हे तोंड इकडे करा. महिना द्राक्षबाग लेट झालं, काय सांगाल? द्राक्षबाग लेट व्हायचे कारण म्हणजे अति पाऊस. म्हणजे एवढा पाऊस एवढ्या दिवसानंतर एवढा जास्त पाऊस पाहायला आणि शेतकऱ्याला खर्च परवडत नाही. पावसामुळे खर्च वाढून जातो. त्याच्यामुळे शेतकरी मागच्या वर्षी पावसामुळं खूप नुकसान झालेले आहे. त्याच्यामुळे खर्च परवडत नसल्यामुळे शेतकरी आता लेट, पावसामुळे लेट झाला आणि खर्चामुळं त्याच्यामुळं अधिक लेट होतं. अति पावसामुळं गाडी आपल्या भागात तरी गाडी कच्ची राहिलेली आहे आणि पक्वतेला उशीर. त्याच्यामुळं तो पण एक पाऊस झाल्यामुळं ती गाडी कच्च्या राहिल्यामुळं उशिरा छाटली. त्याच्यात अजून छाटल्यानंतर माल कसा निघेल ही शाश्वती नाही. आज जो खर्च करा, एकरी जो खर्च होतो तो होणारच. पण मग आता काही लोकांनी अशा ट्रायल घेतल्या, काही 1-2 काड्या छाटून पाहू राहिले. तर पुढचा खर्च करायचा नाही तर एवढं सोपं नाही एवढा खर्च करून द्राक्षबाग. सूरजकड तुम्ही भाऊ कॉलेज करून द्राक्षबाग शेती करतायत, काय सांगाल? यावर्षी खूप पाऊस पडलाय. म्हणजे मी शेती 5 वर्षापासून शेती करतोय. शेती करायला लागले म्हणजे शेती करायला लागल्यापेक्षा मला समाजायला लागल्यापासून याच वर्षी एवढा 5 महिने पाऊस पडला. एवढा पाऊस कधीच नाही पडला. बागांची खूप नुकसान आहे, टमाट्याची खूप नुकसान आहे, सोयाबीन पिकाची, सर्वच पिकांची खूप नुकसान आहे. मालाची शाश्वती खूप कमी आहे. खूप प्रयत्न करावा लागणार. आता काही ते एक शब्दात नाही आम्ही सांगू शकत, पण खूप प्रयत्न करावा लागणार आहे. काय सांगाल आता द्राक्ष छाटणी लेट झाली त्याबद्दल? आता माल पण आम्ही लाखो रुपयाचा भरून ठेवलेला आहे. 1 महिना आधीच छाटणी लेट झालेली आहे. पण आता छाटणीची सुरुवात झालेली आहे. 1 महिना आधीच बाग लेट झालेली आहे छाटणीला. आम्ही औषधं भरून ठेवलेले लाखो रुपयाची. पण शेतकरी वेगवेगळे औषधं द्राक्ष बागाला फवारू राहिले काडी तयार करण्यासाठी. माल निघल का नाही अशी शाश्वती खूपच कमी आहे. टोमॅटोचं खूप नुकसान झालेलं आहे. शेतकरी संकटातच आहे याच्यामुळं. हां बोला. आणि ही द्राक्ष बागेची निसर्गामुळं छाटणी लेट झाल्या. टमाट्यांचे प्लॉट पूर्ण खराब झालेली आणि सोयाबीन त्याच्यानंतर जे भुसार धान्य ते पूर्ण खराब होऊन आलेली. द्राक्ष बाग वाचणार तर शेवटी पावडर, कीटकनाशक पावडर मारायला लागणार, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आणि जो पावडरने मारला तर वाचू शकणार नाही. हा इथे वाचवायच लागणार आहे आपल्याला.